शिर्डी हादरली। साई संस्थाच्या 3 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, दोघांचा मृत्यू। शिर्डीमध्ये पहाटे 4 ते 5:30 दरम्यान विमानतळ रोडला 3 गुन्हे घडले आहेत। कामावर जात असणाऱ्या तिघांवर अज्ञाताकडून चाकू हल्ला करण्यात आला। या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे। जखमी व्यक्तीवर लोणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती शिर्डी साई मंदिरात कर्मचारी होते। सकाळी ड्युटीवर जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे। नाही, यामध्ये मी तुर्तास इतकं सांगू शकतो की जो मुख्य आरोपी होता ज्याने चाकूवर हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चाकूसुद्धा बरामद झालाय, गाडीसुद्धा बरामद झाली आणि रक्तात साठलेला त्याचा जो स्वेटशर्ट होता जे ते CCTVवर दिसत होता तो सुद्धा जमा झालेला आहे। त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा जो दुसरा आरोपी आहे तो तिथं ते काटवनात पळाला आहे, तर पोलीस त्याची शोध घेतील, त्याचा लवकरच तो ताब्यात येईल। तर घडलेली घटना ही जसं मी सकाळी म्हटलं अत्यंत दुर्दैवी आहे। यामध्ये सगळ्या गोष्टी पाहता प्रशासनाचा हलगर्जीपणा याच्यामध्ये होता। पोलिसांवर जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी माननीय जिल्हाध्यक्ष SP साहेबांना केलेली आहे। ते आता सगळा आढावा घेऊन जे कोणी दोषी असेल यंत्रणेमधला देखील त्याच्यावर कारवाई केली जाईल, ते आपल्याला उद्या कळेल। नाही, आता आम्ही हा एकत्रित निर्णय घेतला आहे। मी आता पोलीस डिपार्टमेंटची चर्चा केली आहे। काही धोरणात्मक बदल या शिर्डी पोलीस स्टेशन संदर्भात करण्याचा आम्ही SP साहेबांना विनंती केलेली आहे। त्यामध्ये प्रोटोकॉलला स्वतंत्र PI देण्याचं त्यांनी आश्वासित केले की यापुढे जे पोलीस कर्मचारी शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डीच्या शहराच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित आहेत ते याच्यापुढे प्रोटोकॉलला जाणार नाही। प्रोटोकॉलसाठी एक स्वतंत्र PI, 2 गाड्या आणि जे शिर्डी संस्थांच्या गेट नंबर 4ला पोलीस चौकी ज्या पोलिसांचं काहीच काम नाही तिथं त्यांना प्रोटोकॉलला वापरलं जावं, म्हणजे एक्झिस्टिंग कर्मचाऱ्यांना भार येणार नाही। हा धोरणात्मक निर्णय SP साहेबांनी घेतला आहे। मला असं वाटतं की आपल्याला पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कठोर कारवाई शिर्डीमध्ये झालेली पाहायला मिळेल आणि मी 10 दिवसामध्ये शिर्डी पूर्ण साफ करून देईन। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, शिर्डी।